नमस्कार मित्रांनो आता आपण सातगाव पठारावरील आंबेगाव तालुक्यातील पेठ या गावामध्ये आलेलो आहे. मित्रांनो, भव्य बैलगाडा शर्यत पेठ घाटामध्ये 21, 22 आणि 24 तारखेला होणार आहे. मुख्य आयोजक ब्रिजेश ट्रकमाजी धुमाळ यांच्या आयोजनाने ही यात्रा पार पाडणार आहे. सुलतान झेंडा केसरी ही एक यात्रा आहे. श्री मुक्तादेवी यात्रेचा उत्सव आणि सुलतान झेंडा केसरी. इथं 1 नंबरला थार, 2 नंबरला ट्रॅक्टर, 3 नंबरला बुलेट, 4 नंबरला स्प्लेंडर आणि भरपूर अशी बक्षिसाचा महाकुंभ ह्या घाटामध्ये पाहायला भेटणार आहे. इथं जवळपास पुणे नगर जिल्ह्यातील सगळे टॉपचे गाडी ह्या घाटामध्ये घेतलेले 400+ गाडी झालेले या घाटामध्ये. आज आपण घाटात आलोय. यात्रा कमिटी आपल्याला भेटलेली, गाडा मालकांना काय नियमावली ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पाहुणा नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या बरं. मी संजय गोंडेबा पवळे, पंचायत समिती सदस्य आंबेगाव, माजी सरपंच पेठ. आज या ठिकाणी गेले 1.5-2 महिने जे आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ते काही तासावरती येऊन ठेपलेले. बऱ्याचशा ठिकाणी 2020 स्पर्धा भरतात जिल्ह्यामध्ये. बऱ्याचशा केसरी भरल्या. त्याचप्रमाणे आम्ही आमचे सहकारी ब्रिजेश धुमाळ यांच्याकडं सर्व कार्यकर्त्यांनी ही संकल्पना मांडली आणि त्यानुसार त्यांनी आम्हाला सगळं अनुमोदन दिलं आणि मग आम्ही सर्वजण कार्यकर्ते कामाला लागलो आणि त्याचं नियोजन करताना ब्रिजेश शेठ बैलगाडा संघटना असेल, पेठचे ग्रामस्थ असतील, सातगाव पठारावरील काही युवक त्यांचे सहकारी या सर्वांनी एकत्र येऊन एक जिल्ह्यामध्ये एक चांगल्या लेवलची यात्रा भरवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. का पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा यात्रा झाल्या, परंतु आंबेगाव तालुक्यामध्ये एक मोठ्या लेवलची यात्रा झाली नाही, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आणि शेठने एक चांगले त्याला एक जास्त सपोर्ट करून एक जेवढी मोठी यात्रा भरवता येईल तेवढा निर्णय घेतला. मग त्याच्यामध्ये थार बक्षीस आहे, ट्रॅक्टर आहे, बुलेट आहे आणि 2 व्हीलर आहेत, इतरही काही वस्तू आहेत. अशी एक 3 दिवसाची यात्रा, चांगली यात्रा होईल असं सर्वजण प्लॅन करतायत. धावपट्टी आणि आळ्याचं नियोजन कसं आहे यावेळेस? धावपट्टी आणि आळ्याचं नियोजन, ही धावपट्टी तशी तालुक्यामध्ये एक 2-3 नंबरला आमची धावपट्टी आहे. इथून पाठीमागं पण म्हणजे मोठे मोठे गाड्यावाले पेठला यायचं म्हटलं का आवर्जून येतात, कारण याची दिशा, याची बनावट आणि
आळं पण आमचं उत्तम प्रकारे. आता आळ्यामध्ये संपूर्ण साईडनी प्लायवूड लावलेलं आहे, प्लस खाली ग्राउंड आहे. एकही गाड्याच्या बाहेर जाणार नाही, एकही बैल जाणार नाही, याची 100% आम्हाला खात्री आहे. रॅकचं नियोजन कसं राहील? रॅकचं नियोजन अगदी म्हणजे जसा नंबर येईल त्याचप्रमाणे गाडा घेतला जाईल. याच्यात कुठली वशिलेबाजी चालणार नाही. कोणी पाहुणे रवळे कुणाला काही चान्स दिला जाणार नाही. गावच्या गाड्यांना पण टोकन आहे, सर्व पाहुणे मंडळींना टोकन दिलेलं आहे. नियम टोकन प्रमाणे यायचं आणि नियमात गाडा पळवायचा. आता दुसरं सुलतान झेंडा केसरी हे नाव कसं काय देण्यात आले या यात्रेला? आता याचं गणित असं आहे का काही दिवसापूर्वी इथं आमच्या गावची गाव जत्रा होती आणि त्यावेळेला ब्रिजेश शेठ हे मुंबईला व्यावसायिक आहेत. त्यांचा मोठा व्यवसाय आहे मुंबईला. ते शक्यतो मुंबईलाच असतात, परंतु ते गावच्या यात्रेला म्हणून आले होते आणि इथं बैलगाडा पाहत असताना त्यांनी एक चांगली बारी झाली आणि त्याच्या पाठीमागे युवकांनी उड्या मारल्या. त्यांचा आनंद पाहिला, त्यांना जे काही जल्लोष पाहिला आणि ह्यांच्या सुद्धा मनात आलं का आपण सुद्धा एक बैलगाडा शौकीन व्हावं किंवा बैलगाडा घेण्याचा प्लॅन करू. कारण ते मूळचे शेतकरी आहेत. जरी मुंबईला व्यावसायिक असले तरी ते मूळचे शेतकरी आहेत. ते अधूनमधून शेतात येतात, शेतकरी म्हणून काम करतात आणि त्या दृष्टीने त्यांनी बैल घ्यायचं ठरवलं. मग त्यात दुसऱ्याच दिवशी आमचे इथले जवळचे सहकारी, त्यांचे पाहुणे वगैरे किंवा भावकीतली घरची लोक यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांनी बैल घ्यायचं खरेदी करायचं ठरलं. तर त्यांचा पहिला बैल त्यांना मिळाला. पाणी केल्याच्या नंतर सुलतान मिळाला. मग सुलतान बैल घेतला आणि 2 दिवसानंतर पहिल्या घाटांनी बारी सुरुवात झाली. नंतर तिथे त्यांना एवढा बैल पळाला का बैलांनी फायनल मारल्या, घाटाचा राजा राहिला. मग त्यांचा ग्रुप जास्त वाढला. मग त्याच्यानंतर झेंड्या बैलाची खरेदी झाली आणि मग झेंड्या आणि सुलताननी संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव लौकिक केलं. म्हणजे खूप खूप काही त्यांनी 2-3 वर्ष खूप फायनल मारल्या, बक्षिसं मिळवली आणि त्यामुळे त्यांचा एक इंटरेस्ट वाढत गेला आणि इंटरेस्ट वाढल्याच्या नंतर मग सुलतान आणि झेंड्यांनी एवढं मोठं नाव कमवून दिलं. त्यामुळं त्यांना आता सध्या ते थोडेसे आजारी आहेत, सुलतान झेंड्या, परंतु त्यांनी जे नाव लौकिक मिळवून दिला त्याचा एक काहीतरी ऋण फेडावं त्या बैलांचं म्हणून ह्या सुलतान झेंड्या केसरीला बैलांचं नाव दिलं. काही लोक स्वतःचं नाव देतात किंवा इतर काही नाव देतात, परंतु ज्यांनी आपल्याला मान मिळवून दिला त्यांचं नाव देण्याचा ब्रिजेश शेट्टी निर्णय घेतला. तो अगदी म्हणजे बैलगाडा शौकीन किंवा आम्ही एक शेतकरी बांधव म्हणून त्याचा 100% आम्हाला एक आदर वाटला. पाहुणा नमस्कार. नमस्ते. परिचय द्या पहिल्यांदा. मी राम तोडकर, पेडगावचा माजी सरपंच. कसं राहील या यात्रेचं एक नियोजन तुमचं? ही यात्रा भव्य आणि दिव्य साजरी करण्यासंदर्भात सर्व युवकांचं ब्रिजेश शेठ धुमाळ बैलगाडा संघटना आणि पेठमधील सर्व ग्रामस्थांनी सातगाव पठारावरील सर्व गाडे मालक, गाडा शौकीनांचे एक नियोजन केलेले आहे आणि त्या नियोजनानं यात्रा 3 दिवस मोठ्या उत्साहात आणि दिमाखात आणि शिस्तीमध्ये पार पडली जाईल. बक्षिसांचा महाकुंभ या घाटामध्ये पुणे जिल्ह्यातील सगळे टॉपचे गाडे धावणार आहे. तर कसं राहील गाडा मालकांसाठी? प्रेक्षकांना 3 दिवस पूर्णपणे अशी एक बैलगाडा शर्यत पाहण्याची मेजवानी या घाटावरती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संघटनेनं आणि पेठ ग्रामस्थांनी केलेला आहे. तरी सर्व प्रेक्षकांना, सर्व गाडा शौकीनांना आणि गाडी मालकांना विनंती आहे, आपण सर्वांनी वेळेत यायचे, शिस्तीचं पालन करायचे आणि एक जिल्ह्यामध्ये टॉपचं नियोजन असलेली यात्रा असा नावलौकिक या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करू. तरी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि सर्व शौकीनांना विनंती, आपण सुद्धा वेळेत यायचे. सकाळी बरोबर 7:30 वाजता घाट चालू होईल. त्यामुळे सर्व गाडी मालकांना विनंती, आपला टोकन निघून गेला तर गाडी या ठिकाणी शिस्तीचं पालन केलं जाईल. पुन्हा संधी दिली जाणार नाही. तरी सर्वांना विनंती आहे की आपण वेळेनुसार आपले गाडे पळवायचे. जयसिंग शेठ नमस्कार. नमस्कार. काय राहील गाडा मालकांना नियमावली आपल्याकडून? घाट सकाळी 7:30 वाजता चालू होईल. 7:30 वाजता चालू झाल्याच्या नंतर हे तीन वेळा आम्ही बॅनर बनवून सगळ्या गाडी मालकांपर्यंत हा मेसेज पोहोचवलाय. कारण लोकांचा आग्रह एवढा मोठा होता, आमचं टोकन घ्या. खूप दबाव आणायचा प्रयत्न केला. कमिटीने त्यांचं सगळ्यांचं ऐकून घेतलं. मला वाटतं पहिल्या दिवशी 210, आमचं ठरवलं 160 टोकन घ्यायचं, पण तो सर्वसामान्य गाड्यावाल्यांचा एवढा आग्रह होता का काही करा पण आम्हाला टोकन द्याच. मग आम्ही त्याला पहिले सांगितलं तुम्हाला 7:30 वाजता गाडा आणावा लागेल आणि म्हणून लोकांच्या गाड्या मालकांच्या आग्रह खातर आम्ही 210 टोकन केले आणि त्याच्यातून जर गाडा मालक 7:30ला हजर नाही राहिला आपल्या टोकन प्रमाणे तर त्या गाड्या मालकाला संधी मिळणार नाही. त्यांनी अपेक्षा करायच्या नाही, आग्रह करायचा नाही का कोणाकडं मग ब्रिजेश शेठ धुमाळ असतील किंवा साहेबराव ऑर्डर असतील माझा गाडा घ्यायला सांगा.
इथं कोणाची ही सुद्धा वशिलेबाजी कमिटी ऐकून घेणार नाही. कारण एकाला जो नियम तो शेवटच्या गाड्याला नियम, या घाटाचा हा नियम पहिला असणार आहे. दुसरा नियम आहे टाइम आउट झालेल्या बारीला पुन्हा कुठली संधी नाही. जे आमच्या संघटनेने नियम बनवले आहेत त्या नियमातून ही यात्रा पार होईल. जर तुमचा टाइम आउट झाला आणि टाइम आउट झाल्याच्या नंतर तुम्ही आग्रह केला आणि कोणाच्या तरी नावावर काहीतरी करायला गेले ते कमिटी ऐकून घेणार नाही किंवा तुम्हाला ती संधी मिळणारच नाही. तिसरा नियम आहे टायमर जो आमची कमिटी त्या दिवशी सांगेल तसा तो टायमर लागेल. 1 मिली सुद्धा वर गेला तरी तो टाइम आउट झाला, त्याला कुठलीच परत संधी नाही, फायनल नाही, निनामय नाही, त्याला काहीच नाही. 5वा नियम आहे एकदा हातातून बारी सुटली, आवाज झाला अलाउन्सरचा, घड्याळ चालू झालं, त्यांनी अपिलात यायचं नाही परत. बांध निवड गेली, चुकाट मोडलं. कारण आम्हाला खूप सहानुभूती आहे गाडी मालकांची का त्यांना संधी मिळाली, परंतु शेवटचा 210 नंबरचा गाडा मग कल्पना करावं लागेल किती वाजता पडेल, म्हणून कोणी आग्रह करायचा नाही. आग्रह करून संधी मिळणार नाही. तिसरा फायनलचे जे नियम अटी आहेत सेमीचे मेगाचे त्यावेळेला ते आयोजक कमिटी त्यावेळेला ते सांगल. ते इनाम कसं आहे, कांड कसं आहे, काय करायचं त्यावेळेचे नियम त्यावेळेला सांगू. अशा नियमावलीतून ही यात्रा पार होणार आहे. 5वा नियम असा आहे आम्ही टोकन कार्ड असं बनवलंय त्याच्यावर पर्याय ठेवलेला आहे. गाड्या मालकाचं नाव 1 नंबरला आणि जुगलबंदीच्या गाड्या मालकाचं नाव खाली 2 नंबरला. 1 नंबर हे कंपल्सरी राहील, त्याच्यात बदल करता येणार नाही. खालचा ऑप्शन दिलाय 2 नंबरचा पर्याय, तू कोणाचं नाव टाक, ती जुगलबंदी पुकारली जाईल. इथं साहेबराव आढळराव आहेत, यांना सक्त सूचना आहे पाठीमागं टोकन फिरवायचंच नाही, काय लिहिले हे वाचायचं. गाडी मालकाचं काम आहे ते काय काय लिहून द्यायचं, परंतु आढळराव आणि त्याची सहकारी यांची टीम पाठीमागं टोकन फिरून वाचायचं नाही. 1 आणि 2 ची नावं वाचून टाकायची. कारण जर तुम्ही खाडाखोड केली तर गाडा तरी याकडून आत येणार नाही, आणि जर चुकून आतमध्ये आला डिपॉझिट मिळणार नाही, स्पर्धेतून बाद केला जाईल. कारण ह्या गाड्यावाल्यांना नियम अटी आहेत 1 पासून शेवटपर्यंत ह्या नियम अटी, आणि या नियम अटी पालन करण्याचं काम गाड्या मालकांना आम्हाला सहकार्य करण्याचं काम फार मोठे. आम्ही त्या पद्धतीत त्यांना प्रेम देऊ, सहकार्य करू, एकामेकाने खांद्याला खांदा लावून ही यात्रा पार पाडायची, जेणेकरून सगळ्यांचा आनंद द्विगुणित होईल. आणि ऐन वेळेचे काही विषय येतील, वातावरणात काही बदल होईल, नैसर्गिक आपत्ती येईल, तो निर्णय अंतिम पंचांच्या हातात राहील. अजून एक अति महत्वाचा नियम आहे डबल बैल. डबल बैल 2 दिवसात कोणाच्या लक्षात आला, कोणी आम्हाला येऊन सांगितलं, इथं स्क्रीन लावली असणार आहे, इथं तुम्हाला व्हॉट्सअपवर दिसणार आहे, आम्ही स्वतःहून सांगणार आहे हा काळा बैल बांडा काल होता कांड्यावर, आज जुकाडात लावलाय, कालची बारी बाद आजची बारी बाद. याचा अर्थ 1 बैल डबल झुपल्यास दोन्ही बाऱ्या बाद केल्या जातील. हे पार इनाम वाटी पर्यंतचा हा नियम आहे. इनाम वाटताना जरी आमच्या लक्षात आलं तर त्याला इनाम नाही. गाडे मालकाला आम्ही प्रत्येकाला टोकन द्यायचा प्रयत्न केला, परंतु ह्या यात्रेतला एक विशेष नियम आहे, एका गाडे मालकाचं 2 दिवसात एकदाच नाव पुकारलं जाईल. म्हणजे मी का असा नाही, माझी बारी कैलासवासी मारुतीराम मोहिरंडे नावाने पळती, माझ्या 6 बैल, मी 6 जणांना जरी वाटली माझं नाव एकदाच राहील. परत माझं नाव जुगलबंदीत नाही आणि 1 नंबरला नाही, कुठंच नाही. फक्त एकदा पुकारण्याचा अधिकार हा कमिटीनं गाड्या मालकांसाठी ठेवलेला आहे. त्याच्या अंमलबजावणी काटेकोरपणे होईल. आमच्या आयोजक कमिटीनं घातलेला नियम आहे तो थोडा जाचक आहे. तो असा आहे, एका गाडे मालकाचं 2 दिवसात जुगलबंदी असू किंवा वरचं नाव असू, त्याचं नाव फक्त एकदाच पुकारलं जाईल, डबल पुकारलं जाणार नाही. हे अलाउन्सरला आमची सक्त ताकीद असणार आहे. जरी अलाउन्सर बदलला त्याच्या लक्षात नसेल तर त्याला आम्ही इथून सिग्नल देणार, हे नाव परत पुकारायचं नाही. असं कमिटीने जे नियम घातले त्याची अंमलबजावणी आमचे लोक कडक करतील. कारण गाड्यावाल्यांच्यासाठीच हे सगळं केलेलं आहे. कारण शेवटचा 210 नंबरचा गाडा पळाला पाहिजे म्हणून आम्ही एवढ्या नियमाटी कडक केलेल्या आहेत. अलाउन्सरला सुद्धा आम्ही काही विनंती करणारे अलाउन्सर मंडळी आणि त्यांचे थोडक्यात प्रमुख इथे साहेबराव आढळराव सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आमची विनंती आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या अलाउन्सरला सांगायचं काय बाय 210 गाडं पळायचं, लई स्वागत वारंवार करण्यापेक्षा सामूहिक स्वागत जर केलं आलेल्या सर्व उपस्थितांचं एक टायमाला तासातासानी, तर सर्वसामान्य निशाण्याच्या वर बसलेल्या माणसाला सुद्धा आनंद वाटतो का माझं नाव सुद्धा ह्या सर्वसामान्य प्रेक्षकांमध्ये आलेलं आहे. असं सुद्धा उद्याच्या दिवस अलाउन्सरांनी सुद्धा 2 दिवस यात्रेला सहकार्य करावं
अशी तुम्हाला सुद्धा विनंती आहे. 1 ते 30 गाड्या मालकाला सांग. 1 ते 30 गाडा मालक त्यांनी सकाळी वेळेत हजर राहायचं. शिवाय कोणी गाडा मालक म्हणला माझा 190 आहे 210 आहे मी सकाळी लवकर येईन, लवकर कुणीही प्रयत्न करू नका. सकाळीच कोणाचे सांगण्यावर तुम्ही याल तर तो गाडा इतर रॅकमध्ये घेतला जाणार नाही. ती संधी त्या गाड्या मालकाला मिळणार नाही. त्यांनी आपल्या टोकनलाच यायचं. टोकनला आल्याच्या नंतर 1-2-4 गाड्याच्या फरकाने तो गाडा 100% घेतला जाईल. पण तू 210 नंबरचा टोकन 180 आला तरी जमणार नाही, आणि 10 नंबरचा टोकन संध्याकाळी 6 जरी आला 110 आला तरी तो घेतला जाणार नाही. याची सर्व गाड्या मालकांनी नोंद घ्या. कारण शेवटच्या गाड्याला संधी मिळाली पाहिजे. हे नियम एवढ्यासाठी केलं, कमिटीनं स्वतःसाठी नियम केलेले नाहीत. गाड्यावाल्यांनी सहकार्य केलं तर सगळ्याच्या ताकदीवर ही यात्रा चांगली होईल. आलम सर असतील, संयोजक मंडळी असतील, कमिटी असेल, सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य केलं तर यात्रा पूर्णपणे 3 दिवस आनंदाच्या वातावरणात पार पडेल याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. आढळराव साहेब नमस्कार. नमस्कार. आंबेगाव तालुक्यातील एक टॉपची यात्रा भरती, पुणे नगर जिल्ह्यातील सगळे टॉपची गाडी. कसं राहील तुमचं नियोजन या तालुक्याचं? आता कसं आहे, आंबेगाव तालुक्यामध्ये एवढी मोठी यात्रा पहिल्यांदाच भरत असल्या कारणामुळे संपूर्ण तालुक्यातले गाड्या मालक असतील, पेठ ग्रामस्थ असतील किंवा सातगाव पठार असेल किंवा आंबेगाव तालुक्यातले सर्व गाडा मालक यांनी ठरवलेलं आहे की चांगल्या प्रकारची यात्रा संपन्न करायचा असा मनोदय त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि चांगल्या प्रकारची यात्रा होईल. सर्व गाड्या मालकांना विनंती राहील, सर्वांनी पुणे नगर जिल्ह्यातील सर्व गाड्या मालकांना विनंती राहील चांगल्या प्रकारचं सहकार्य करायचे. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून उदयाला आलेले ब्रिजेश शेट रखमाजी धुमाळ आणि खास करून हे बैलगाडा क्षेत्रामध्ये नव्हते, परंतु दैवयोगाने त्यांच्या दावणीला एक झेंड्या बैल आला, सुलतान आला. त्याच्यानंतर पुणे नगर जिल्ह्यामध्ये नावारूपाला आलेला हा परिवार, आणि ह्या परिवाराचं म्हणणं की आम्ही काहीतरी गाड्या मालकांचं देणं लागतो. प्रत्येक घाटामध्ये मग इनामाच्या बाबतीत असेल, कुठल्याही गावाला इनाम नाही म्हणून सांगितलेलं नाही. प्रत्येक गावाला त्यांनी दानशूर व्यक्तिमत्व पण दाखवलं आणि त्यातून त्यांना आनंद निर्माण झाल्यामुळं हा त्यांना वाटलं की बा गाडी मालकांना मी काहीतरी देणं लागतो, म्हणून ही मोठी थारची यात्रा या ठिकाणी भरवण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यामध्ये जयसिंग शेठ असतील, विशाल शिंदे, मल्ल्या, संजय शेठ पवळे, पंचायत समिती सदस्य रामशेठ तोडकर, बरीचशी मंडळी, अनिल शेठ सनस, सर्वच सातगाव पठारावरील सर्वच मंडळी एकत्र आली आणि चांगल्या प्रकारची यात्रा संपन्न करू असा शब्द त्यांनी सर्वांनी दिलाय आणि सर्वांनी सहकार्य करावं अशी सर्वांना विनंती राहील. माऊली शेठ नमस्कार. नमस्ते. आपण आता पेठ घाटामध्ये आणि अतिशय सुंदर नियोजन आहे सुलतान झेंडा केसरीचं. उद्यापासून ही यात्रा होणार आहे. कसं वाटतंय की यात्रेचं आयोजन तुम्हाला? खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या जीवाभावाचे मित्र आणि खऱ्या अर्थानं एक 7-8 वर्षापासून बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं झेंड्या आणि सुलतान या बैलांच्या नावानं यात्राचं 2020 यात्रेचं नियोजन केलेलं आहे, ते आदरणीय उद्योजक आपल्या सर्वांचे मित्र ब्रिजेश रखमाजी धुमाळ यांच्या वतीनं पेठ ग्रामस्थांच्या विशेष सहकार्यानं ही यात्रा अत्यंत नियोजनबद्ध या ठिकाणी उद्या 21 आणि 23 तारखेला त्या ठिकाणी गॅप आहे आणि 24 तारखेला सेमी फायनल मेगा फायनलचा या ठिकाणी थरार होणार आहे. परंतु आज आंबेगाव तालुक्यामध्ये पहिल्यांदा एक भव्य दिव्य यात्रा या ठिकाणी थार गाडीची, त्याचप्रमाणे ट्रॅक्टर असन, बुलेट असन, भव्य दिव्य असं या ठिकाणी उद्यापासून नियोजन होणार आहे. आणि त्यासाठी दोन्ही बाजूला या ठिकाणी मंडप असेल, बैलांसाठी सोय असेल, सावलीची व्यवस्था असेल, अशी या ठिकाणी व्यवस्था झालेली आहे. म्हणून यात्रा या ठिकाणी उद्या चांगल्याच पद्धतीने पार पडणार आहे. परंतु सर्वात महत्वाची जबाबदारी आयोजकापेक्षा खऱ्या अर्थानं गाड्या मालकांची आहे. या ठिकाणी मीटिंगला ठरलं होतं फक्त 300 गाडं घ्यायचं, परंतु या ठिकाणी सर्व तालुक्यांना या ठिकाणी 20ची संधी दिली आहे. त्याच्यामुळं आज 430 गाडी या ठिकाणी घेतलेली आहेत. फायनल नाही, फायनल सेपरेट एक दिवस होणार आहे आणि त्याच्यामुळे 210 गाडं पहिल्या दिवशी
आणि 220 गाडं दुसऱ्या दिवशी असं या ठिकाणी होणार आहे. नियम अटीमध्ये सांगितलेलं आहे सकाळी 7:30 वाजता गाडा हा घाटातून या ठिकाणी धावपट्टीवरून सुटल आणि जर या ठिकाणी गाडा मालक वेळेत आले नाही तर त्यांना डिपॉझिट दिलं जाणार नाही. त्यांना नारळ देऊन त्या ठिकाणी सन्मानित, डिपॉझिट त्यांचं आहे ते डिपॉझिट दिलं जाईल, नारळ देऊन त्या गाडी मालकाचा सन्मान केला जाईल. परंतु गाडा या ठिकाणी पळू दिला जाणार नाही आणि कुणी त्या ठिकाणी आग्रह करू नका. जी या ठिकाणी आमच्यावरती आमचे मित्र साहेबराव पाटील असतील, मी असेल, आमचे सर्व सहकारी असतील, आमच्यावरती खऱ्या अर्थाने जी कमिटीने जबाबदारी दिलेली आहे ती आम्ही या ठिकाणी व्यवस्थित पार पाडू. त्यांना आम्ही सहकार्य करू. कायमच या गावाला किंवा ब्रिजेश शेठ धुमाळ यांना या ठिकाणी आमचं सहकार्य असते, त्यांचंही आम्हाला या ठिकाणी सहकार्य असते. त्यांची यात्रा चांगल्या पद्धतीने पार पाडू अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो.